रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 ऑल इंडिया रँक नावाची मूवी बघितली. छान आहे. टिपिकल आजच्या जगातल्या किंवा देशातल्या कॉम्पिटिशनबद्दल, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाकरता IITians मध्ये किंवा IIT मध्ये ॲडमिशन करता मुलांमधली कॉम्पिटिशन आणि आईवडिलांना वाटणारं आपल्या मुलांबद्दल की त्यांनी जावं, आपल्या मुलाची कॅपेबिलिटी आहे नाही आहे, म्हणजे किंवा आपली कुवत आहे की नाही पैशांची तेवढी, तर क्लासला घालणे आणि त्यांच्या मागे लागणे वगैरे वगैरे. हा म्हणजे जो टिपिकल ॲटमॉस्फिअर सध्या आहे त्याच्यावरच भाष्य करणारी IIT ॲडमिशन बद्दलची फिल्म आहे. तर अशीच एक लखनौची फॅमिली असते. सर्वसाधारण त्यांचा टेलिफोन बूथ असतो आणि तो टेलिफोनमध्येच कामाला असतो माणूस, आणि ते इल्लिगल त्यांनी 3 कनेक्शन्स घेतलेले असतात आणि PCO चालवत असतो तो घरी. आपली बायको त्याची बघत असते. बायकोला BP शुगर सगळं असतं, तरी ती गोपली गोड खात असते. त्याच्यामुळे तिचं सगळं आजारपण अधनंमधनं आणि हे चालूच असते. आणि त्या अशा सगळ्या वातावरणात ह्यानी काहीतरी पंगा घेतलेला असतो आपल्या ऑफिसरशी, त्याची नोकरी गेलेली असते आणि तरी त्याला आपल्या मुलाला IIT कोचिंगसाठी कोट्याला पाठवायचं असतं, ज्याची फी असते अंदाधुंद. तरी त्यांनी ती भरली असते आणि तो त्याला सोडायला येतो सोडून. आता मुलाचं काय, तसं मुलगा हुशार असतो, म्हणजे शाळेत असताना 12वी पर्यंत वगैरे अगदी छान मार्क मिळवलेले असतात, नेहमी फर्स्ट आला असतो वर्गात. पण ते वयच असं असतं की सगळं लक्ष इकडे तिकडे मुलींमध्ये नवीन, आणि म्हणजे मित्र असतात ते पण प्रयत्न करतात त्याला दारू पाजायचा, सिगरेट, तरी तो तेवढा हे होत नाही. तरी त्याचे 2 मित्र एक बऱ्यापैकी बनतात, एक मुलगी मैत्रीण बनते आणि टीचर्स चांगले असतात, टीचर त्याला हे करत असतात, पण त्याचं अभ्यासात एवढं नाही, म्हणजे तेवढा तो एंट्रन्समध्ये त्याचे नाही येत मार्क्स तेवढे. आणि मग जेव्हा त्याला असं कळत राहतं की, आणि अशा याच्यातला त्यांच्या त्या ग्रुपमधला एक मुलगा सुसाईड करतो, मग ते आणखीन त्याच्या मनावर परिणाम होतो. आणि मग ती मुलगी त्याला सरळ म्हणजे म्हणते की मला तू आवडतो, मग ह्याला तर ती आवडतच असते, मग तो पण तिला सांगतो. आणि मग वडिलांना म्हणतो की माझं इथे राहून काही आता अभ्यास होणार नाही आणि आईसारखी म्हणजे हे असते, मी तिथेच येतो, तिथूनच मी एंट्रन्स देईन. आणि मग शेवटी तो कोटाचं सोडून तिथे येतो लखनौला आईवडिलांबरोबर. आणि मग उलट तिथे त्याचा चांगला असं दाखवलंय की अभ्यास करतोय आणि तो एंट्रन्स देतो आणि तिथेच संपवलंय. म्हणजे थोडक्यात आईवडिलांनी आपल्याच मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या मुलाची कुवत बघून ठरवावं की काय करावं, आपली कुवत पण बघून ठरवावं, असा संदेश देणारा एक तो सिनेमा आहे. चांगला आहे ओव्हरऑल. ओके.